श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर यंदा 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला श्री मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडेरावांची षडरात्री उत्सव साजरा करायचा आहे. आणि या निमित्त घटस्थापना कशी करावी, घटस्थापना करीत असताना कोणते मंत्र म्हणावे, संकल्प कसा करावा, तळी कशी भरावी, या बाबतीतली संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. ज्याप्रमाणे आपण नवरात्री साजरे करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला षडरात्री साजरी करायची आहे. तर बघूयात आपण माहिती. ज्या दिवशी आपल्याला घटस्थापना करायची आहे म्हणजे 21 नोव्हेंबरला, तर घटस्थापना करण्याच्या अगोदर श्री स्वामी स्तवन म्हणून घ्यायचं आहे. त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर हा एक मंत्र म्हणत पुरुषांनी हळद आणि जर महिला असतील तर हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावायचा आहे. तर मंत्र आहे, मुनींना सप्तकोटींना वरदम भक्तवत्सला दुष्टमर्दन देवेश वंदे हम महालसापती. हा मंत्र म्हणून मी सांगितल्याप्रमाणे पुरुषांनी हळद आणि महिलांनी हळदी कुंकू आपल्या कपाळावर लावायचं आहे. त्यानंतर 4 वेळा तळहातावर पाणी घ्यायचं आहे आणि खालील मंत्र म्हणत, म्हणजे जो मी आता मंत्र म्हणणार आहे ते म्हणत पाणी पिऊन घ्यायचं आहे. म्हणजे आता बघा, ओम ऐं आत्मतत्व शोधयामी नमा स्वाहा म्हणून पाणी प्यायचं आहे. नंतर परत तळहातावर पाणी घ्यायचं आहे. ओम ह्रीं विद्यातत्वं शोधयामी नमः स्वाहा. नंतर परत पाणी घ्यायचं आहे, म्हणजे हे पाणी पिऊन घ्यायचं आहे. आणि मग नंतर अजून 3ऱ्या वेळेस पाणी घ्यायचं आहे हातावर आणि ओम क्लीं शिवतत्वं शोधयामी नमः स्वाहा म्हणत परत पाणी प्यायचं आहे. परत 4थ्या वेळेस पाणी घ्यायचं आहे आणि ओम ऐं ह्रीं क्लीं सर्वतत्वं शोधयामी नमः स्वाहा असं म्हणत परत पाणी पिऊन घ्यायचं आहे. त्यानंतर संकल्प करायचा आहे. मी या गोत्रात, म्हणजे आपण ज्या गोत्रात आपलं जन्म झालेला आहे त्या गोत्राचे नाव किंवा माहीत नसेल तर काश्यप हे गोत्र आपल्याला उच्चारायचं आहे. मी काश्यप गोत्रात उत्पन्न झालेला नावाची म्हणजे आपलं नाव घ्यायचं आहे स्वतःचं. आणि माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु. आता बघा, हे मी तुम्हाला म्हणून दाखवते की कसं म्हणायचं आहे, कारण त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही कदाचित. मी काश्यप गोत्रात उत्पन्न झालेली पूजा नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकळ ग्रह पीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे, आता तुम्हाला ज्या संख्येमध्ये मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पारायण करायचे आहे किंवा पाठ करायचा आहे तो आपण इथे अंक म्हणायचा आहे. जसं की 3, 5, 7, 9, 11 या विषम संख्येमध्ये तुम्हाला ज्यामध्ये पण आता 3 करायचं असेल तर श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे 3 संख्येत पाठाचा संकल्प करीत आहे. त्यानंतर मग आपला हा संकल्प झाल्यानंतर श्री गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा पठण करायचं आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला घटस्थापना करून घ्यायची आहे. तर घटस्थापना कशी करावी हा मी विधी तुम्हाला आता सांगत आहे. तर ओम श्रीं गंगा माळसा सहित मणिमल्हाराय नमः हा मंत्र म्हणत आपल्याला कृती करायची आहे. तर सर्वप्रथम काय करायचं आहे, घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढायची आहे. म्हणजे रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे त्यावर आणि त्यावर पिवळे वस्त्र अंथरायचे. चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करायची आहे. एक वेळूची टोपली त्या पाट किंवा मग चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची जी माती गहू मिसळून भरावी. म्हणजे आपल्या शेतातील किंवा एखादी जी चांगली जागा आहे तिथली माती घ्यायची आहे आणि गहू त्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि ती भरायची आहे. त्यानंतर त्यावर एक स्वच्छ धुतलेला मातीचा घट, त्या घटाला पिवळ्या लोकरीचे 6 वेढे देऊन ठेवायचा आहे. त्यात पाणी, दुर्वा, सुपारी, पैसा, गंध, अक्षता टाकायच्या आहे. विड्याची 5 पाने व आंब्याचा डहाळा लावायचा.
त्यानंतर घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते, नंतर दक्षिणेस, नंतर पश्चिमेस, नंतर उत्तरेस उतरते. हळदीचे गंध लावावे. घटावर एका तांब्याच्या अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून त्यावर हळदीचे अष्टदल काढून ठेवावे आणि मग खंडोबारायांची पूजा करायची आहे. तर ध्यान मंत्र म्हणायचा आहे अगोदर. ध्यायेन मल्लारी देवम कनकगिरी निभम माळसा भूषितांगम श्वेताश्च खड्गहस्तं विबुध बुधगणे सेव्यमानकृतार्थे युक्तांघ्री दैत्यमृघ्रीं डमरुविलसितं नेशचूर्णाभिरामं नित्यभक्तेषु तुष्टस्वगनपरिवृत्तं नित्यमोंकार-रूपम. आता हे जे मंत्र मी तुम्हाला सांगितलेले आहे ते मी सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर ते तुम्ही पाहून घ्या, कारण हे असे तोंडी जर सांगितले तर ते लक्षात नाही राहणार. हा मंत्र म्हणून टाकाला नमस्कार करायचा आहे. खंडोबाच्या टाकावर एक वेळा श्रीसूक्त व एक वेळा रुद्र अथवा शिवमहिम्न म्हणून अभिषेक करायचा. त्यानंतर घटावर विड्याची 2 पाने पूर्वेकडे देठ करून ठेवावी. त्यावर खंडोबाचा टाक झोपवून ठेवावा. टाकाची लांबूनच पंचोपचार पूजा करावी. आता पंचोपचार पूजा कशी करावी? ओम श्री मार्तंड भैरवाय नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी असं म्हणत हा मंत्र म्हणत आपल्याला गंध लावायचा आहे. त्यानंतर अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी. गंध लावावे, अक्षता वाहाव्यात व हळदी कुंकू वाहावे. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः ऋतुकालोद्धव पुष्पम समर्पयामी. फुले वाहावीत. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः धूपम आघ्रापयामी. धूप ओवाळायचा आहे. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः दीपम दर्शयामी. दीप ओवाळायचा आहे. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः पंचामृतात्मकं नैवेद्यम समर्पयामी. पंचामृत वाटीत एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा. पूजेनंतर एक माळ घटावर खाली जो मी मंत्र सांगणार आहे त्या मंत्राने बांधावी. ओम मामले महामाय सर्वशक्ती स्वरूपिणी चतुर्वर्ग त्वयि न्यस्ते स्तन्मान्मे सिद्धिदा भव. पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी. रोज घटावरील टाकाची दुरूनच पंचोपचार पूजा करून टाकास हळद वाहावी व घटास रोज पिवळ्या फुलांची माळ बांधावी. आरती करावी. 6 दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून 14 किंवा 28 पाठ श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे करावे. चंपाषष्ठीच्या दिवशी शंख किंवा ध्वनित घटावरील खंडोबाचा टाक उचलून प्रतिपदेप्रमाणे अभिषेक व पूजन करावे. परंपरेनुसार कुलाचार व कुलधर्म पूर्ण करून तळी भरून महानैवेद्य दाखवावा. नैवेद्यात बाजरीची भाकरी, नव्या वांग्याची भरीत, पातीचा कांदा, नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य तसेच पुरणपोळीसुद्धा करावी. आता तळी कशी भरावी? तर बघा, कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरत असतात. ताम्हणात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात. नंतर मध्यभागी तांब्यात पैसा, सुपारी, वर नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवतात. याची कलशासह पूजा करतात. 5 फुलांनी हात लावून ताम्हणवर उचलून त्यावर 3 वेळा कपाळ टेकवतात व येळकोट मल्हार सदानंदाचा येळकोट म्हाळसा कांतकडे पठार की जय असा जय जयकार करतात. तसेच काही प्रदेशामध्ये सदानंदाचा येळकोट मल्हार येळकोट, हर हर महादेव, चिंतामण मोरया, भैरोबाचा चांदोबा, अगडबंब नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा, पायी तोडा, करगोटा, बेंबी हिरा, गळ्यात कंठी, मोहन माळा, डोईवर शेला, अंगावर शाल, सदा हिलाल, जेजुरी जाई, शिकार खेळी, म्हाळसा सुंदरी, आरती करी, देवा ओवाळी नानापरी, देवांच्या शृंगारा, कोट लागो शिखरा, खंडेरायाचा खंडका, भंडाराचा भडका, बोल सदानंदाचा येळकोट असे म्हणत हे म्हणताना हातात दिवटी बदली असते. विवाहापूर्वी कुलधर्म असेल तर भाऊबंधांनी ही त्यांच्या दिवट्या आणायची असतात. नंतर वरीलप्रमाणे जय जयकार करीत जेजुरीच्या दिशेने दिवट्या बुदल्या घेऊन थोडे जायचे असते. किमान 5 पावले तरी जायचे असते. त्या दिशेस खोबरे व भंडारा उधळून जय जयकार करून घरी यायचे आणि नंतर नैवेद्य व पूर्णाच्या 14 दिव्यांनी आरत्या करावी. जमल्यास धनगर जोडप्यास जेवू घालावे. षष्ठीच्या दिवशी घटाची माती व टोपली प्रवाहात विसर्जित करावी. जमलेली हळद पुरुषांनी नित्य कपाळास लावण्यासाठी ठेवायची आहे. तर अशा प्रकारे ही माहिती होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. येळकोट जय मल्हार. श्री स्वामी समर्थ.